नम्र विनंती आहे. बस आणि बाहेर जी मंडळी आहे त्यांनी पण प्लीज आत येऊन बसावं. समोरतीने पण पुढे येऊन बसावं. पुढे गेले दिसत नाही. मला शंकरना आधी मी सगळ्यांचं स्वागत करते की आपण सगळे इकडे आलात. आपण सगळ्यांना खूप आनंद झाला आहे आणि हा सोहळा आपण एकत्र साजरा करू शकतो याचा देवाची धन्यवाद देते. बाबा आणि आई. सगळ्या मान्यवर उपस्थितांना एक नम्र विनंती आहे की त्यांनी आपल्या एकेका जागेवरती समर्पण व्हावे. औक्षण झाल्यानंतर आता माता गरुडच्या जन्माच्या वाटचालीचा एक साधारणतः आढावा घ्यावा म्हणून काही फोटो आहेत, काही मेमरीज आहेत, त्या आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्र केलेल्या आहेत. तर एक व्हिडिओ डान्स करून साधारणतः 14-15 मिनिटाचा आहे. त्या व्हिडिओमध्ये काही प्रतिभा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यात आनंदही आपल्याला सापडेल. त्यामुळे आपण ही सुरुवात करावी.
प्रतिभात्या आणि आनंदराव लग्नाच्या 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी मॅरेज एनिव्हर्सरी टू बोथ ऑफ यू. Wishing you both a very happy anniversary and many, many more years of love and togetherness. Wish we were there with you, but we are always there. Enjoy the day. Happy anniversary. Bye. Hi प्रतिभात्या, hi गाडगीळ काका. Happy wedding anniversary to both of you. मला अजूनही आठवत आहे तुमच्या बाल्कनीमध्ये, ठाण्याच्या घरामध्ये एक बाल्कनी होती आणि तिथे आम्ही असं सगळे बाहेर उभे राहायचो आणि बसायचो वेटिंग फॉर गाडगीळ काका टू कम. आणि ते कधी यायचे, नेहमी आमच्यासाठी खाऊ घेऊन यायचे. That's right. And I remember आम्ही जेव्हा सीबीडीत होतो तेव्हा आत्या आणि काका would come on their two-wheeler आणि खूपच गरम असायचं. But even then they would carry some sweets for us आणि त्या टॉवेल मध्ये रॅप करून आणायचे. आणि it would usually be Cadbury's chocolate. आणि they would have melted. So ते आले की we would put it on the fridge and it was a ritual की आम्ही थांबायचो की केव्हा हे chocolates would get solid again and मग तेव्हा खायचा खाऊ. So I feel like it was this ritual that we always used to have when he would come to visit us. And even now to this day, for my birthday kiwa Mother's Day, when my family gives me gifts, it's always Cadbury's chocolates. So thanks for starting that tradition. So we wish you a great golden jubilee and many more to come. हॅपी अॅनिव्हर्सरी. प्रतिभा म्हणजे माझी लहानपणीची मैत्री, म्हणजे माझ्या अगदी मजल्यावर राहणारी. त्यामुळे कसं आहे, माहेरची म्हणून सांगते ती अतिशय शांत आणि सोज्वळ आहे. पुढे नंतर नणंद आणि भाऊजाईचं नातं नंतर झालं. जशी प्रतिभा गाडगिळांच्या घरात सामावून गेली ना, तसेच गाडगीळ सुद्धा ओकांच्या घरात अगदी पुरे मिसळून गेले. वयाचा डिफरन्स थोडासा कमी असल्यामुळे हे मी गाडगीळ आणि प्रतिभा थोडी जरा जास्त जवळीक होती. म्हणजे लहानपणी मला अजून आठवतं की आम्ही रायगडाची ट्रिप केली, आम्ही ह्या खंडाळ्याला गेलोय एकत्र आणि खूप मजा केली होती. अजूनही लक्षात येते सगळं. आणि असं वाटतं की ते दोघं खूपच इझी गोईंग आहेत आणि आतापर्यंत सुंदर आयुष्य जगले. याच्या पुढेही असंच आयुष्य जगू देत आणि खूप मजा करू देत, एवढंच प्रार्थना. हाय आनंदा मामा, प्रतिभा मामी, तुम्हाला 50व्या लग्न वाढदिवसाच्या आमच्याकडनं हार्दिक शुभेच्छा. गोल्डन कपलची गोल्डन जुबली. फार फार आनंद झाला आणि तुम्हाला दोघांनाही खूप खूप शुभेच्छा तुमच्या लग्न वाढदिवसाबद्दल. सिया, तू म्हणणारच आजच्या दोघांना हॅपी अॅनिव्हर्सरी कसं म्हणायचं? धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आय होप सगळ्यांना आवडलं. सो या स्टेजवरती आता मी काकूंना बोलवतो, त्यांना काही मनोगत व्यक्त करायचं आहे म्हणून त्यांनी काही थॉट्स साठी लिहून ठेवलेले आहेत, तर त्याच्या आहेत. सुप्रभात, सुस्वागत. सुरुवातीलाच केलेलं आहे सगळ्यांचं स्वागत, पण तरी सुद्धा आता मनोगत व्यक्त करताना मला असं काहीतरी सांगावं असं वाटतं की आम्ही आमच्या इतके भाग्यवान आहोत की दोघांनाही आमच्या आईवडिलांच्या लग्नाचे 50वे वाढदिवस साजरे करता आले. आणि त्यावेळेला म्हणजे दादाच्या घरी आम्ही आमच्या आईवडिलांचा वाढदिवस आधी 89 साली साजरा केला. त्यावेळेला वाढदिवस वगैरे हॅपी बर्थडे झालेले नव्हते. घरी औक्षण करणं, गोड करणं इतपतच त्याचं स्वरूप होतं. पण त्याच्यात सुद्धा आईवडिलांचा लग्नाचा वाढदिवस अक्षय तृतीयेला असल्यामुळे लक्षात असेल आणि घरच्या घरी सेलिब्रेट होत असेल. त्याच्यामुळे मग 50वा वाढदिवस आल्यावरती आम्ही म्हटलं की आपण हा साजरा करूया, 50 आहे तर असं म्हणून. मग घरच्या असं एवढं मोठं फंक्शन करण्याची तर काय तेव्हा पद्धतच नव्हती, काही सेलिब्रेशन नव्हतेच. त्यामुळे आम्ही दादाच्या घरीच हा प्रसंग साजरा केला. माहेरची पूजा केली, दिवा लावला
त्यांचं सगळं ऑप्शन वगैरे करून सगळं घरच्या ह्याच्यावर केलं. आम्ही फक्त 5 भावंड आणि आमची मुलं अशा छोट्या स्वरूपात तो केला. तदेव लग्न सूर्यम तदेव आणि ते यावं ते आलं की लग्नाचा मुहूर्त जवळ आला असं म्हणून आपण तयारीत होतो पहिल्यापासून. तर त्याच्यामुळे ते तसं त्यांनी त्याचं महत्त्व त्यावेळेला आम्हाला समजावून सांगितलं की सतत ते देवाच्या नामस्मरणात असल्यामुळे किंवा कधीच नसल्यामुळे त्यांचं आयुष्य सगळं चांगलं गेलं. आणि त्यावेळेला जे हजर होत्या व्यक्ती लग्नाच्या वेळेला त्यावेळेच्या गुरुजींनी किंवा आपतेष्टांनी दिलेल्या ज्या शुभेच्छा यावत तावत तसं पुत्रपौत्रांच्या बरोबर आपण सगळे एकत्र आता साजरा करतोय. तर त्यामुळे तो आपण लग्नाच्या झटक्या त्या वयात त्या श्लोकाकडे इतकं लक्ष दिलेलं नसतं किंवा माहीत नसतं. त्याचा अर्थही आकलन होतं असं नाही त्यावेळेला. तर म्हणून मी आता दादाला परत विनंती करते त्या सगळ्यांच्या वतीने तो मंत्र परत म्हण. यावत वेचे तरंगान वहते स्पंदी जान्हवी पुण्यतोय यावत आकाश मार्गे तपति दिनकरो भास्करो लोकपाला यावत वज्रेन्दु नीला स्फटिक मणिचिले वर्तते मेरुशृंगे तावत त्वं पुत्र पौत्रे स्वजन परिवृतो जीव शंभो प्रसादा. धन्यवाद दादा. बँकेला असल्यामुळे बँकेत सर्व्हिस केल्यामुळे आपण बँकेत जशा सगळ्या FD रिन्यू करून घेतो ना तसे आज मी तुमच्या सगळ्यांकडनं हे आशीर्वाद रिन्यू करून घेतले बरं का. म्हणजे प्रेझेंट मी असं मिळवलंच आहे तुमच्याकडनं की तुमच्या शुभेच्छा शुभाशीर्वाद त्याच्या वतीने सगळ्या माझ्यापर्यंत पोहोचल्या तुमच्या सगळ्यांच्या भावना असतात. आणि हे दादाने सांगितल्यामुळे आम्ही तो घरच्या ह्याच्यातच साजरा केला होता. पुढच्याच वर्षी आमच्या सासूबाईंच्या आणि आबांच्या लग्नाचा 50वा वाढदिवस होता. तर ते हा अर्थ त्यांनी सांगितल्यामुळे आम्ही म्हटलं अरे स्वजन परिवृत्त पण आहे मग आपण फक्त मुलं आणि नातवंडच केला साजरा तसं कशाला. मग हॉल घेऊन छोट्या प्रमाणात पण बहुतेक आम्ही तेव्हा ठाण्यातलेच नातेवाईक बोलावले होते. पण मुख्य व्यक्ती त्यांची आई होती सासूबाईंची. आमच्या आजी सासूबाई बापडे इथे आलेल्या होत्या आता त्या फोटोत दाखवलं तसं. आणि मुलीच्या लग्नाच्या 50व्या वाढदिवसाला आई हजर असणं म्हणजे मोठंच ऑकेजन होतं. म्हणजे खूपच चांगलं वाटलं होतं त्यामुळे आम्हाला. असं 89-90 साली हे सगळं साजरं केलेलं होतं. ते दोन्ही साजरे केले होते. त्याच्यानंतर आता 2012-13च्या सुमारास आमच्या शेजारच्यांच्या लग्नाचा पण 50वा वाढदिवस साजरा करायची संधी मिळाली. आणि त्यांचं असं होतं की दोघंही घराबाहेर पडू शकत पार्किन्सन झालेलं म्हणून आजी जाऊ शकत नव्हत्या आणि आजोबांना पण BP हार्ट प्रॉब्लेम म्हणून शक्य नव्हतं. आणि शिवाय आणखीन एक नवीन अडचण जी 89-90 साली नव्हती. आम्ही सगळे इथेच होतो साजरे करू शकलो एकत्र येऊ शकलो. पण त्यावेळेला सुरुवात झाली होती की मुलगा असून अमेरिका त्याच्यामुळे मग साजरं होणं कठीण. त्यामुळे ते त्यांनी आम्ही रोजचं ते त्यांच्याकडे घरी वाचनाला जात असो आणि मुख्य काहीतरी थोडंसं धार्मिक वाचन आणखीन गप्पा गोष्टी कारण ते बाहेर पडू शकत नव्हते. ते आमचा रोजचा क्रम होता. दोघी बहिणी आम्ही जायचो त्यांच्याकडे वाचन करायचो. वाचनाचे काम माझ्याकडे कारण मी सगळ्यात तरुण त्यामुळे ते काम माझ्याकडे होतं. आणि बाकी सगळे ते हे करायचे धार्मिक पुस्तकांच्या पोथ्या कोणाकडची चांगल्या गोष्टी असं वाचत होतो. त्यामुळे त्यांनी सहज बोलता बोलता म्हटलं की आमच्या लग्नाचा 50वा वाढदिवस आहे पण मुलगा असून इथे नाही आहे. मग आम्ही दोघींनी म्हटलं काय हरकत नाही आपण साजरा करूया ना आपण बिल्डिंगमधले हे करू आम्ही एक पदार्थ घेऊन येतो सहभोजन की झालं आणखीन काय करायचं त्याच्यात म्हणून असं म्हटल्यावरती त्यांना खूप आनंद झाला. आणि मग ते मुलाला कळल्यावरती मुलगा असून पण आले आणि मुलगा असून नातू त्यावेळेला आला. पण सुरुवातीला हे झालं आणि त्यांनी एक इच्छा व्यक्त केली की आपण इतकी जी चांगली पुस्तकं पोथ्या वाचल्या त्याच्यात रंगावरून स्वामींची पोथी आम्हाला खूप आवडली. फिरतात तसं आम्हाला त्यांच्या स्थानावर जाण्याचं ताकद नाही आम्ही काही जाऊ शकत नाही. पण आमची इच्छा आहे की ती पोथी ज्याने लिहिली ती व्यक्ती जर का आपल्या घरी आली तर आम्हाला खूप आवडेल. पण त्या पोथीवरती आत्तासारखा फोन नंबरच नव्हता. म्हणजे कसं काय मिळायचं त्याचा संपर्क तर मिळाला पाहिजे कोणी व्यक्ती आपल्याला काही माहीत नाही. पण रामाची इच्छा एवढी हे होती त्यांच्या जबरदस्त त्यांना पाठलाग हे होतं पाठिंबा की तो मला त्यांचा संपर्काचा नंबर मिळाला. सुदैवाने ती व्यक्ती पण लीलाताई जोशी ठाण्यातच राहणाऱ्या निघाल्या आणि त्यांच्या लग्नाच्या 50व्या वाढदिवसाला त्यांना पण आम्ही घरी घेऊन त्यांच्यात येऊ शकलो. त्यामुळे त्यांना अतिशयच आनंद झाला की मुलगा असून नातू आला आणि ह्या पण आल्या की जी आपली खूप इच्छा होती की स्वामीच भेटण्याचा आम्हाला आनंद होईल.
तर ते असं 3 हे केले होते. पण त्याच्यानंतरच्या काळात सगळ्यांचीच मुलं अमेरिकेत येते, अशामुळे असे काही समारंभ साजरे करण्याची हे आली नाही, कोणी नाही झालं तसं. पण आम्ही 3 साजरे केले असल्यामुळे आमचा जेव्हा 50 आला तेव्हा मी विचार केला की मधल्या संकटांच्यामुळे नाही झालं, करोनाचं आलं, त्याच्या आधी अमेरिकेच्यामुळे, आता मुलं काय नातवंड पण पुढे पुढे असतात, पण आपल्या नशिबाने सगळे इकडे आहेत, तर आपण साजरा करूया एक गेट टुगेदर, म्हणजे सगळ्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळेल. आणखी आपल्याला तुमच्या सगळ्यांच्यामुळेच आमचं जीवन समृद्ध झालं आहे, सुखी झालं आहे, त्यामुळे कृतज्ञता व्यक्त करण्याचं होईल. पहिली कृतज्ञता अर्थात रामाच्या चरणी, त्याने आपल्या सगळ्यांना हा आजचा चांगला दिवस दाखवला आणि सगळ्यांना आनंद घेता आला. आणि दुसरी तुमच्या सगळ्यांच्या चरणी, तिथे आम्हाला सगळं हे मिळत आहे असं. पण या सगळ्याच्या एकच गोष्ट आम्हाला जरा खटकत होती की इतके सगळे लोक आले, पण आज आमच्या दोघांची सख्खी भावंड काय म्हणजे भावंडच आमची सगळी आज नाही आहेत. त्याच्यामुळे आम्हाला थोडं जरा मनात कुठेतरी खंत होती की इतके सगळे आले तर आपली सख्खी भावंड सुद्धा नाही आहेत, त्यांच्या ह्याच्यात असं होतं ते. पण तिनेच, माझं नाव प्रतिभा आहे, पण प्रतिभा शक्ती माझ्या ताईकडे पुष्पाकडे होती, त्यामुळे मग तिने लिहिलेलीच एक कविता दृष्टी नावाची, ते ती या प्रसंगाला योग्य होईल असं मला वाटतं. म्हणजे तिचा याच्या काव्यरचनेचा जो हे आहे तो वारसा चालवणारा तिचा नातू आहान वैद्य, त्याला मी विनंती करते की त्यांनी आपल्या आजीची दृष्टी ही कविता इकडे म्हणून तर मी सगळ्यात पहिले आजीच्या कवितेने सुरुवात करतो. प्रतिभा आजींनी ऑलरेडी सांगितलंय की दृष्टी असं या कवितेचं शीर्षक आहे, आणि दृष्टी हे शीर्षक खरं तर फार सूचक आहे या कवितेसाठी सुद्धा. तर म्हणे सारं काही मांडण्यावरती असतं, म्हणे सारं काही मांडण्यावर असतं, पेला अर्धा भरलेला की रिकामा हे पाहणाऱ्याच्या दृष्टीवर असतं. हे एकदा समजलं की आयुष्य फारच सोपं असतं. मनासारखं दान काही साऱ्यांनाच पडत नाही, मनासारखं दान काही साऱ्यांनाच पडत नसतं, हाती पडलेल्या दानालाच मनासारखं मानायचं असतं. रक्ताच्या नात्यापेक्षा जोडलेली नाती अधिक जपायची असतात. माझे कझिन्स हे फार सिरियसली घेतात की रक्ताच्या नात्यापेक्षा जोडलेली नाती अधिक जपायची असतात, कारण आपल्या भावी आयुष्याच्या सुखदुःखांची तीच एकमेव साथीदार असतात. संसारासाठी घेतलेल्या कष्टाचं कधी क्रेडिट कॅश करायचं नसतं, संसारासाठी घेतलेल्या कष्टाचं कधी क्रेडिट कॅश करायचं नसतं. पुत्रदान करताच मात्र आपण त्यातून निष्ठायचं असतं. हे सारं करताना मात्र हाताचं एक राखायचं असतं, हे सारं करताना मात्र हाताचं एक राखायचं असतं, आणि आयुष्याच्या संध्याकाळी मात्र मनासारखं जगायचं असतं. अशी आजीची कविता आहे. आणि आजीचं एक टोकन वाक्य होतं जे मी सतत म्हणजे माझ्या डोक्यात येतं जेव्हा जेव्हा आजीचा विषय निघतो, ते होतं की म्हणजे नातवंड म्हणजे काय तर दुधावरची साय. आणि त्याच वाक्याने मी माझ्या पुढच्या पीसची सुरुवात करतो की नातवंड म्हणजे काय तर दुधावरची साय. मग सारं काही मानण्यावरती असतं तर मी हे मानून घेतो, सारं काही मानण्यावर असतं तर मीही हे मानून घेतो, जे जाणले नाही आजपर्यंत तेही आता जाणून घेतो. काही गोष्टींबद्दल आपल्याला कधीच कळत नाही, काही गोष्टींबद्दल आपल्याला कधीच कळत नाही. सूर्य नसला तरी चंद्रामुळे प्रकाश कधीच मावळत नाही. आणि ह्या शेवटच्या 2 ओळी आहेत ज्या महत्वाच्या आहेत इथे, की प्रतिभा जोपासतो आम्ही, प्रतिभा जोपासतो आम्ही, जोपासतो आम्ही छंद, आणि पाठीवर यांच्या वयाची थाप पडते हाच खरा आनंद. आणि कधी हे नातवंडांचं नातं, कधी हे नातवंडांचं नातं, कधीही विचारसृष्टी आहे, कधी हे नातवंडांचं नातं, कधीही विचारसृष्टी आहे. पण आम्हाला वाटतं की प्रतिभानंद हीच खरी दैवदृष्टी आहे. आणि माझ्यानंतर आता मी इन्व्हाइट करतोय. मस्त एकदम तुझ्या पुढचं कडे हे दाखवलंच तू आजीचं आहे, ते सगळ्यांनीच त्याचं कौतुक वाटलंच असेल. आता दुसरी एक तिची अशीच कविता याच्याला हे करण्याची आहे शोधेल अशी, तृप्त मी कृतार्थ मी, तृप्त मी कृतार्थ मी. मायपित्यांनी माया दिली, सासू सासऱ्यांनी छाया दिली, मायपित्यांनी माया दिली, सासू सासऱ्यांनी छाया दिली. आप्तेष्टांनी उदंड प्रेम दिलं, आप्तेष्टांनी उदंड प्रेम दिलं. सुहृदांनी मनोबल वाढवलं, सुहृदांनी मनोबल वाढवलं.
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जीवलगाने खंबीर साथ दिली. संसाराच्या सारीपटावर सगळं दार मनासारखं पडलं. ईश्वराने लाडक्या लेकीचे पोट पुरवले. नातवंडांच्या आगमनाने जीवनाचं सार्थक झालं. नातवंडांच्या आगमनाने जीवनाचं सार्थक झालं आणि आज त्यांची प्रगती पाहून आम्ही कृतार्थ झालो. संसाररूपी नाटकातली माझी भूमिका आता संपली आहे, पण तरीही सांगते की यांच्या कृतार्थ जीवनाचं तृप्त मी, कृतार्थ मी, तृप्त मी, कृतार्थ मी. आमच्याकडून कोणी कळत नकळत दुखावलं गेलं असल्यास सगळ्यांची क्षमा मागतो आणि सगळ्यांचे चरणी कृतज्ञता व्यक्त करते. तृप्त मी, कृतार्थ मी, धन्य मी, कृतज्ञ मी. मैत्रिणीकडे आहे, मी त्या सगळ्यांना विनंती करते की त्यांनी इथे यावं आणि आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. आज आपण जमलो आहोत ते आपल्या प्रतिभाच्या लग्नाच्या 50व्या वाढदिवसानिमित्त. या समारंभाला सुवर्णवर्ष असे संबोधले आहे ते कदाचित सोन्याच्या अंगभूत गुणांमुळे. सोने लकाकते, वर्षाच्या वापराने सुद्धा ते आपली चवण दाखवते. उलट त्याची किंमत मात्र वृद्धिंगतच होते. वाढत्या वयाबरोबर आपले आयुष्यही समृद्ध व्हायला लागते, विचारांनी, अनुभवांनी, नात्यांनी आणि मैत्रिणींनी सुद्धा. आमच्या प्रतिभा बरोबरच्या मैत्रीला सुद्धा 50 वर्ष पूर्ण झाली. बरोबर 1974 साली आमची मैत्री जमली. ती फोर्ट ब्रांचमध्ये काम करताना. सकाळी ऑफिस गाठताना एकच गाडी मिळायची नाही, पण तरी संध्याकाळी सुटल्यावर मात्र आम्ही 7 अंधेरी लोक एकत्र पकडायचो. गाडीत एकत्र बसून खूप गप्पा मारून कामाचा शीण कमी व्हायचा. अशीच 8-10 वर्ष गेली, मजेत गेली. नंतर ब्रांचेस बदलल्या, राहण्याची ठिकाणे बदलली, हुद्दे बदलले, गाठीभेटी सुद्धा तुरळक झाल्या, पण मैत्री मात्र कायम राहिली. त्यामुळे आपसुकच प्रतिभाचेच गुण आम्हाला माहिती आहे. मन राहून लाभवी, सगळ्यांशी संपर्क ठेवून आणि सगळ्यांची विचारपूस करणारी म्हणूनच प्रतिभा लोकप्रिय होती. हे सर्व गुण आनंद यांच्याकडेही असणारच. त्यांनी सौच हे गुण जपले. म्हणूनच इतके वर्षानंतरच्या सहवासानंतर हा सुवर्ण क्षण त्याला लाभला. त्याबद्दल लोकांचे अभिनंदन. तुम्हा दोघांचे वैवाहिक जीवन हे समृद्ध आणि विचारांचा एक मासला आहे. एवढेच नव्हे तर आपण दोघे हे आदर्श जोडपे आहात असे आम्हाला नमूद करावेसे वाटते. तुम्ही दोघांनी एकमेकांवरील प्रेमाची सौप्याच परतफेड केल्यानेच तुमच्या मनाची तिजोरी हर्षाने भरलेली आहे. आम्हा सर्व मैत्रिणींतर्फे प्रतिभा आणि श्री आनंद यांना त्यांच्या पुढील जीवनात उत्तम आरोग्य, सुखसंपदा आणि संपत्ती लाभो यासाठी आम्ही सर्वांनी शुभेच्छा, भरभरून शुभेच्छा. मी सुधाकर तांडेकर, पुण्याला असतो. आनंदाप्पाचा मावस भाऊ. आता आनंदाप्पाबद्दल बोलायचं झालं तर खूप बोलण्यासारखं आहे, पण बरेच जणांचं लक्ष जेवणाकडे असेल त्यामुळे मी जास्त वेळ घेत नाही. खरं तर आनंदाप्पा आमच्यापेक्षा वयाने मोठा असला तरी एक मित्र म्हणून तो आमच्याशी नेहमी वागत आला. हसत खेळत असं हे व्यक्तिमत्व आहे. नेहमी गंमत मजेशीर बोलणं आणि पुण्याला आल्यावर तो कधीही घरी आला नाही असं होत नाही. अतिशय प्रसन्न व्यक्तिमत्व आणि त्यालाच तेवढी साथ दिलेली आमची प्रसन्न बहिणी. दोघांचेही 50व्या वर्षाचं अभिनंदन करतो. खरं तर गाडगे सगळ्याच गाडगे फॅमिलीशी आमचे सुहास भाऊ, मनोहरदादा, कुंदाताई अतिशय जवळचे संबंध होते. त्यामुळे आम्हाला त्यांची नेहमीच आठवण येत राहील. इव्हन माझी मिसेससुद्धा मुंबईची असल्यामुळे तिथंसुद्धा या लोकांशी जास्त चांगले संबंध आहेत. तर अशा या फॅमिलीला सदैव आम्ही स्मरणात ठेवू आणि त्यांच्या 50व्या वाढदिवसानंतर त्यांचं अभिनंदन करतो. धन्यवाद. माझे वडील आणि प्रतिभाताईचे वडील हे सख्खे मावस भाऊ, म्हणजे ते मावस भाऊ आणि त्यांच्यामुळे आम्ही चुलत भाऊ. म्हणजे तसं म्हणायचं तर चुलत मावस भाऊ, म्हणजे तसं आऊच्या काऊ असं काही म्हणता येईल. पण तसं रिलेशन जरी नात्यामध्ये जरी असलं तरी प्रत्यक्षात मला सख्ख्या बहिणीसारखी प्रतिभाताई आणि पुष्पाताई होती. कारण मला सख्खी बहीण नाही, सख्खा भाऊ नाही. आणि आमचे आते मामे जी भावंड होती त्यांच्यामध्ये बऱ्याच जणांचं असं होतं की आम्हाला भाऊ बहीण नव्हतं. म्हणजे मी असेल, अशोक आपटे असेल किंवा संजीव गोखले असेल,
तर आमचा एक छोटासा एक ग्रुप आहे व्हॉट्सॲपचा, त्याचं नाव आहे भाऊबीज. त्याचं कारण असं आहे की प्रत्येक भाऊबीज आणि प्रत्येक रक्षाबंधन हे आमच्यासाठी एक मोठा सोहळा असतो. वी ऑलवेज लुक फॉरवर्ड की कधी येते आणि कधी आम्हाला या दोघी बोलवत आहेत आणि कधी आम्ही त्या निमित्ताने एकत्र भेटतोय. आणि मला खरोखर आश्चर्य वाटलं की म्हणजे त्या दिवशी आम्ही जाणार हे नक्की असतं त्यांच्याकडे भाऊबीजेला, पण तरी सुद्धा प्रत्येक भाऊबीजेला प्रत्येक रक्षाबंधनाच्या 8 दिवस आधी तिचा फोन आला नाही असं कधीही झालं की म्हणजे येणार माहिती असलं तरी सुद्धा मुद्दाम आवर्जून सांगणार की बाबा तू आहेस ना. आणि कधी असं पण असायचं की जर तुला सकाळी दुसरीकडे दुसऱ्या बहिणीकडे जायचं असलं तर तू संध्याकाळी ये, पण सकाळी नाही तर संध्याकाळी या दोघींकडे झाल्याशिवाय माझी भाऊबीज किंवा माझं रक्षाबंधन आजपर्यंत कधीही पूर्ण झालं नाहीये. आणखीन त्यांचं अगत्याची तुम्हाला सगळ्यांना, पुष्पाताई असो किंवा ह्यांची असो, तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे. म्हणजे मी जेव्हा भाऊबीजेला ह्यांच्याकडनं जेवून किंवा रक्षाबंधनाला जाऊन जेव्हा घरी जातो तेव्हा माझ्या घरच्या मुलांचा पहिला प्रश्न म्हणजे इव्हन सौचा पण पहिला प्रश्न काय असतो, काय रे आज काय काय मेनू होता तिथे. कारण एकच पदार्थ नसणार, काय काय व्हरायटी पदार्थ असणार. आणि अर्थातच प्रतिभाताईला आनंदरावांची तेवढीच जोड आहे. म्हणजे आम्हाला अगत्य हे करून ट्रीट करण्यामध्ये त्यांचाही तेवढाच मोठा हात आहे. आणि याची जुळत म्हणजे प्रत्येक भोजनानंतर पानाची व्यवस्था त्यांनी केलेली असते. तर आम्हाला सगळ्यांतर्फे, आमच्या सगळ्या भावंडांतर्फे मी लिबर्टी घेतो, आमच्या सगळ्यांतर्फे त्यांना शुभेच्छा. आणि आम्हाला अजून भरपूर भाऊबीजे आणि भरपूर रक्षाबंधन तुमच्याकडे येऊन साजरी करायची त्याच्यासाठी शुभेच्छा. ठीक आहे. हॅलो नमस्कार, माझं नाव विद्या अशोक आपटे. मी अशोक आपटे यांची अर्धांगिनी. पुष्पा आणि प्रतिभा अशोकना सख्खी बहीण नसल्यामुळे त्या दोघी कधीही मला मामी बहिणी असून, ह्यांच्या मामी बहिणी असूनही मामी बहिणी नाही वाटल्या, सख्याच नंदा वाटायच्या. पुष्पाशी माझा संपर्क सतत होता. ती माझ्याहून 1 वर्षांनी लहान होती. माझ्यानंतर तिचं लग्न झालं होतं. ती ठाण्यात होती आणि आम्ही गिरगावात, आणि त्यानंतर आम्ही वाशीला होतो. सगळीकडे पुष्पा माझ्या घरी यायची. तिच्याशी माझा अतिशय प्रेमळ, समजूतदार, कधी नणंद आणि वहिनी असं वाटलंच नाही. खूपच छान होती. नंतर आम्ही परदेशात होतो बरेच वर्ष. पुष्पाशी संपर्कात असताना प्रतिभा भेटायची, पण त्यावेळेला एवढा जास्त संबंध आला नव्हता. त्यानंतर आम्ही जेव्हा परदेशातून इथे आलो आणि गेल्या 25 वर्षात ज्या वेळेला प्रतिभाशी संबंध, संपर्क, त्यावेळेला पुष्पाची सगळी उणीव तिने भरून काढली. ती तिच्यासारखी आणि माझ्याहून लहान असूनही समजून घेऊन आणि कधी कधी धमकीवाला समजावून पण माझ्यावर छान अधिकार दाखवून आणि प्रेमाने खूपच छान माझ्याशी छान संबंध आहे. भाऊबीजेला मी नाही गेली तर ती काय, आनंदराव सुद्धा यायलाच पाहिजे अशा आग्रहाने बोलावून, त्यामुळे मी त्यांच्याकडे सतत जाऊन आणि रक्षाबंधन, भाऊबीज जसं नंदूने सांगितलं तसं. द ओनली रिझन टू स्नॅच द माईक, प्रतिभाजी असं बोलल्या होत्या की वी आर हिअर फॉर सरप्राइजेस. आणि द नेक्स्ट परफॉर्मर त्याला तुम्ही आधी गिटारसोबत बघितलं असेल, बट ही इज हिअर टू थ्रो अ सरप्राईज. एक उदयोन्मुख संगीतकार, गीतकार आणि गायक आणि मराठी लोकांचा विजय देवरकोंडा. प्लीज वेलकम आर्यमन. नमस्कार, मी आर्यमन ठाकूर देसाई आणि आज कमी कर थोडंसं बस. तर आज जे गाणं मी गाणार आहे, नॉर्मली मला इच्छा खूप असते की मराठी गाणं गाणं आणि कंपोज पण करणं, पण ते अजून ते जमलं नाही आहे. तर मराठी गाणं मला प्रचंड आवडतं आणि हा जो एक गाणं आहे ते आईने सजेस्ट केलं की तू या ओकेजनला गा. तर याचं नाव आकाशी झेपगे रे पाखरा अँड सुधीर फडके यांनी गायलं आहे. हा माझा हंबल अटेम्प्ट टू सिंग. Oh
झेप घेरे पाखरा आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा तुझ भवती वैभव माया फळ रसाळ मिळते खाया तुझ भवती वैभव माया फळ रसाळ मिळते खाया सुख लोलुप झाली काया बाबरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा तुझा पंख दिले देवाने करविहार सामर्थ्याने तुझा पंख दिले देवाने करविहार सामर्थ्याने गरी डोंगर हिरवीराने गरी डोंगर हिरवीराने जाओ लांडुनिया सरिता सागरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा घामातून मोती फुलले श्रमदेव घरी अवतरले घामातून मोती फुलले श्रमदेव घरी अवतरले घर प्रसन्नतेने नटले घर प्रसन्नतेने नटले योग जीवनी आला साजिरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा आकाशी झेप घेरे पाखरा आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा माझं नाव निलय आहे. निलय आपल्या समोर एक गाणं म्हणणार आहे. निलय कुठलं गाणं म्हणणार आहे? स्वये श्री रामप्रभू स्वये श्री रामप्रभू ऐकती स्वये श्री रामप्रभू ऐकती कुशल रामायण गाती कुशल रामायण गाती कुमार दोघे एक वयाचे सजीव पुतळे रघुरायाचे पुत्र सांगती चरित पित्याचे पुत्र सांगती चरित पित्याचे ज्योतीने तेजाची आरती ज्योतीने तेजाची आरती कुशल रामायण गाती कुशल रामायण गाती. आपण सगळ्यांनी जो व्हिडिओ आणि सगळे जे प्रेझेंटेशन बघितले त्याच्या मागची मेहनत कोणी घेतली आहे बऱ्याच जणांना माहितीच असेल. सचिन जोशींनी इतकी
मेहनत घेतली काल रात्री 2 वाजेपर्यंत तो हे करत होता. तर त्याचे खरोखरच आभार आणि काय काय